श्री गजानन महाराजांच्या चरणी माझा मनपूर्वक नमस्कार। मित्रांनो, आज आपण आलो आहोत अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका पवित्र स्थळी मुणगाव येथे। हेच ते ठिकाण जिथे गजानन महाराजांच्या पादुका विराजमान आहेत। हे गाव श्री गजानन महाराजांच्या पादुकांनी पावन झालेलं एक तीर्थस्थान आहे। या ठिकाणी महाराजांच्या पादुकांचं सुंदर मंदिर उभा आहे। मंदिरात पाऊल टाकताच आपल्याला एका अद्भुत दिव्य शक्तीची अनुभूती होते। वातावरण शांत, अखंड चालणारा नंदादीप आणि फुलांनी सजलेल्या महाराजांच्या पादुका हे दृश्य मनाला विलक्षण प्रसन्नता देतं। असं सांगितलं जातं की महाराज जेव्हा मुणगाव येथे आले तेव्हा त्यांनी इथेच वास्तव्य केलं। त्यावेळी त्यांनी या पलंगावर विश्रांती घेतली। आजही तोच पलंग जतन करून ठेवलेला आहे। भक्त जेव्हा त्या पलंगाचं आणि पादुकाचं दर्शन घेतात तेव्हा त्यांना जाणवतं की महाराज आजही इथेच विराजमान आहेत। इथे दररोज सकाळ संध्याकाळ आरती, भजन आणि नामस्मरणाचा सोहळा चालतो। गुरुवारी एकादशी आणि विशेष उत्सवाच्या दिवशी भक्तांची मोठी गर्दी जमते। पादुकाच्या दर्शनाने भक्तांना समाधान, श्रद्धा आणि मानसिक शांती लाभते। मुणगाव हे पादुकाचं स्थान आपल्याला एकच संदेश देते, शरण येणाऱ्याला महाराज कधीच रिकामं पाठवत नाहीत। त्यांच्या चरणाशी जोडले की आयुष्यभर मनाला शांती आणि मार्गदर्शन मिळतं। याच ठिकाणी येऊन जाणवतं की महाराज आजही आपल्या सोबत आहेत। त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद प्रत्येक भक्तावर कायम आहे। पादुकाचं दर्शन म्हणजे आयुष्यातील दुःख विसरून नव्या ऊर्जेने पुढे जाण्याची प्रेरणा आहे। या ठिकाणी महाप्रसादाची सुद्धा अरेंजमेंट केलेली असते। इथूनच जवळ अवलिया महाराज आणि बायजाबाईचं सुद्धा मंदिर आहे। सो येताना तुम्ही तिथंही दर्शन नक्की घ्या। मग ते महाराज कोण म्हटलं? त्याचे चिन्ह वेगळे, बापूराम मोरे भातकानच आहे ना। आजची आपली भेट म्हणजे फक्त दर्शन नाही तर महाराजांच्या अनंत कृपेचा अनुभव आहे। चला तर आपण सगळ्यांनी मिळून एका स्वरात त्यांच्या चरणी प्रार्थना करूया। गण गण गणात बोते। इथं राहत होते ना गजानन महाराज। कोणते महाराज? काही नाही, गजानन महाराज। गजानन महाराज या बाईजवळ राहत होते ना। बायजाबाई। हे बायजाबाई मानलेली बहीण आहे।